कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती आले होते, बाबाही आले होते, कुठे गेले आता सगळे? भुवनेश्वरी मॅडम घेऊन गेले असणार दोघांना। काय करू मी, कशी बाहेर पडू इथून? इथे डांबून ठेवले आणि तिकडे त्या दोघांना काय सांगत असतील माहित नाही। कसं सांगू मी अधिपतींना? भुवनेश्वरी मॅडमच चारूला त्याचं रूप घेऊन आले, कसं सांगू? कसा विश्वास ठेवतील ते माझ्यावर? झाला का राग शांत? काल पण किती चिडचिड केलीत, जेवला नाही धड, सगळा राग जेवणावर काढलात आणि आता सुद्धा खाली केवढी चिडचिड करत होता। हे बघा, तुम्ही असंच जर वागलात ना तर त्याचा तुम्हालाच जास्त त्रास होईल। आणि कसं आहे की भुवनेश्वरीने चारू, त्या भुवनेश्वरीमुळे तर झालंय सगळं। त्याचं नाव जरी निघालं ना तरी माझं डोकं फिरतं। कधी चुकून जर ती परत माझ्या समोर आली ना तर मी काय करेन मला माहिती नाही। आपल्या घरात जे काही चाललंय ना सध्या चारू, हे मला अजिबात आवडत नाही, मला सहन होत नाहीये। घरात शुभ कार्य आहे, आपलं लग्न होतंय आणि घरची लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये। हे सगळं त्या भुवनेश्वरीमुळे। ज्या दिवशी त्या बाईने या घरातली सत्ता आपल्या हातात घेतली ना, तेव्हापासून माझ्या घरातली शांतता गेली। मी बधीर झालोय। इतक्या वर्षांपूर्वी घेतलेला एक निर्णय अख्ख्या घराची अशी वाट लावेल असं नव्हतं वाटलं ग मला। ते म्हणतात ना, काटा जर वेळीच काढला नाही तर त्याचं कुरूप होतं, रुतून बसतो तो आत। तसं झालं। आणि ती भुवनेश्वरी फक्त काटा नव्हती चारू, ती अख्खं काटेरी झाड होती, बाबळ होती, बाबळ। आणि मी तिला या घरात सहन केलं इतकी वर्ष, ही माझी चूक आहे। मी चूक केली सगळी। तुम्ही शांत व्हा, नका अशी चिडचिड करू प्लीज। शांत व्हा, नका दोष देऊ स्वतःला। सगळा दोष माझा आहे। अक्षराच्या या अवस्थेला मी कारणीभूत आहे। मी रस्त्याने चालले होते, मला बजरंग दिसला। बजरंगशी बोलायला गेले। तो जेल मधून बाहेर कसा आलाय हे विचारलं, तेव्हा तिथे भुवनेश्वरी मॅडम दिसल्या। भुवनेश्वरी मॅडम दिसल्या म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेले। एक साथ नमस्ते। बाजूला ओळख आहे की नाही? बजरंगनं वाट अडवली। बजरंगनं वाट अडवली आणि भुवनेश्वरी मॅडम गायब झाल्या।
घरी येऊन पाहिलं तेव्हा भुवनेश्वरी मॅडमच्या कानातली उघडी. घरी येऊन चारुलता आईच्या कानात पाहिली. आई, मी आजींना फोन केला होता तसाच तुम्हालाही फोन केला होता. आजींना कळलं नसेल फोन वाजतोय, पण तुम्ही का नाही उचलला फोन? उघडी बघितल्यावर माझी खात्री पडली. ह्याच भुवनेश्वरी मॅडम आहेत. या मॅडम आपल्या घरात आई म्हणून राहत होत्या इतके दिवस, पण या आई नाही आहेत. या भुवनेश्वरी मॅडम आहेत. घरी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला, कुणीही ऐकलं नाही. सगळी चूक माझी चूक आहे. तुझा काय दोष यात? तू काय केलंस? कसा माझा दोष नाही सांगा ना. मी आणि भुवनेश्वरी सारख्या दिसतो म्हणून तर हे सगळं घडलंय ना. पण मला ना भुवनेश्वरी बद्दल अजिबात राग नाहीये. उलट माझ्या मनात त्यांच्याबद्दल कृतज्ञताच आहे. पण आता ना मला माझाच राग येऊ लागलाय. कुठे ना कुठेतरी मीच कारणीभूत आहे या सगळ्यासाठी. चारू, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये. अक्षरा, मला भुवनेश्वरी समजते की नाही, पण आम्ही दोघी जणी वेगळ्या व्यक्ती आहोत. पण हे तिला पटतच नाहीये. तिच्या डोक्यातनं हा गोंधळ निघालाच नाही तर कसं होणार? तिकडे अधिपती डिस्टर्ब आहे, तुम्ही डिस्टर्ब आहात. चारू, मी म्हणून तर म्हणत होतो ना लग्न पुढे ढकलूया म्हणून. ठीक आहे, ढकला पुढे लग्न, माझं काहीच म्हणणं नाही. चारू, तू चिडू नको यावर. नाही, चिडून नाही बोलत आहे मी कुणावर चिडू आणि कशाला चिडू? चारू, माझं ऐक. हे बघ, आता जे ठरलंय ना त्याच्यावर चर्चा नको आहे. आपण लग्न करणार आहोत ठरल्याप्रमाणे, ठरलेल्या मुहूर्तावर. बस, तू नको टेन्शन घेऊ. पण अक्षराची तब्येत ती बरी होईल ना चारू? तूच म्हणतेस ना ती बरी होईल आपल्या लग्नानंतर. आपण तिला चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देऊया ना. सॉरी चारू, समजून घे. मी चिडचिड का केली ते. आणि अक्षराची नको काळजी करू, ती बरी होईल मला खात्री आहे. या हॉस्पिटलमध्ये ती बरी नाही झाली ना, आपण चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया तिला. मला माहिती आहे चारू, माझी सून वेडी नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.